नमस्कार मित्रांनो, हा व्लॉग पूर्ण बघा. खूप मजेदार व्लॉग होणार आहे. एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. टाईम बघू शकता मित्रांनो, रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आम्ही आता शिवडी क्रॉस केलेली आहे. जस्ट आता जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही निघालो आहे मरीन लाईन्सला. हे पाहू शकता, इथे कॉटन ग्रीन वगैरे स्टेशन आहे. नाईट आउटचा प्लॅन होता, बट नाईट आउट करता करता आम्ही 4 जणच राहिलो नाईट आउटसाठी. हे पाहू शकता मित्रांनो, कॉटन ग्रीन स्टेशन आहे वरती, हार्बर लाईनचे स्टेशन. या विभागामध्ये पाऊस पडून गेलेला आहे असं दिसतंय, पण जिथे आम्ही होतो तिथे पाऊस अजिबात नव्हता. काय रे, पाऊस होता काय? रस्त्याला घाम आलेला आहे. अक्षय, मिस्टर अक्षय जाधव पण रेरोड या स्थानकाजवळ पोहोचलेलो आहे आणि हा पुढचा ब्रिज पाहू शकता तुम्ही. अत्यंत सुंदर अशी रोषणाई केलेली आहे. खूपच छान. भरपूर दिवसानंतर इथे आलो, पण एकदम म्हणजे असं भारी वाटतं. पाहू शकता या साईडला डॉकयार्ड स्टेशन आहे आणि इथूनच नरे रस्ता जातो लेफ्टनी. हा, भाऊच्या धक्क्याला इथून कुठून तरी रस्ता जातो या साईडनी डॉकला. हे पाहू शकता. हा, हे हे स्टेशन आहे आणि हा रस्ता जातो डॉकला आहे ना रे. हे हा रस्ता. लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज. हे भारी वाटते ना हे. मी पहिल्यांदा आलो. तुम्ही लोक आलेले? एकदा आलो. हे मोहम्मद अलीला आलो डायरेक्ट. अरे हा ब्रिज नवीन झालाय का? हा, नवीन म्हणजे जो जुना होता ना त्याचं रिनोव्हेशन झालं. डायरेक्ट मोहम्मद अली रोडला टच झालो. हे काय मागे स्टेशन आहे. अच्छा. अरे हे कुठे आलो आपण? डायरेक्ट पायदुनीच म्हणतोय का? सीएसटी ना? सीएसटी ला. हे रे, क्रॉफर्ड मार्केट. क्रॉफर्ड मार्केट. अरे इथेच येणार आहे भाऊ. हा, सकाळी ना 5 वाजता. त्याला फोन कर. एक भाव आहे, तो येणार आहे 5 वाजता. तर बघू, आम्हाला भेटला तर ठीक आहे. हे पाहू शकता तुम्ही, म्हणजे सर्व फ्रेश मच्छीसाठी लोक. मनीष मार्केट आहे, पण तिथे बघू शकता सगळे फिश. आता श्रावण सुरू होणार आहे, तर त्याच्या आधी एकदम लगबग चालू आहे त्यांची. पूर्ण मच्छीचा वास घुमघुमतोय बाबा. बापरे, इथे कुठून मच्छी येते? हा, कोण बोलला रे? समीर. हे पाहू शकता जे फिश. हे पहा, फिश साठी एकदमच गर्दी आहे. मला वाटतं इथे फक्त जे हे बघा रिटेलर आहेत त्यांच्यासाठी आहे की ओपन मार्केट आहे रे? म्हणजे कोण पण येऊन घेऊ शकतं? हा, ओपन मार्केट आहे. अच्छा, ओपन मार्केट आहे यार. म्हणजे हे एवढं सकाळी, म्हणजे सकाळी 4:30 3:30 भाई, सॉरी, भाऊचं डॉक्टर. 3:30 वाजता इतकी गर्दी. बाप रे. या बरं, इथे राहतो माहिती आहे ना ही बिल्डिंग? हो, तो ना, तो रितेश कांबळे. हो, रील स्टार. यार एकदम म्हणजे नॉस्टॅल्जिया वाटते रे इकडे. नॉस्टॅल्जिया म्हणजे भाई, हे नॉस्टॅल्जिया आहे. हो ना. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनलला पोहोचू. नाही नाही रे यार, पहिल्याच टर्न घेतलं. हे इथे आहे सरळ. आपण चाललो मरीन लाईन्सला. ललित भाई कापडिया मार्ग चौक. हे ना ते फेमस आर्ट स्कूल जे आर्ट्स. आणि हा फेमस पीके वाईन्स. हळद वगैरे असल्यानंतर इथूनच स्टॉक उचलायला भेटतो होलसेल रेट मध्ये. पाहू शकता हे जे आर्टच आहे ना सॅम? नाही रे, कमिशनर ऑफिस आहे. कमिशनर ऑफिस पण कुठं आहे बाबा? ते तुम्ही बोलू शकता मित्रांनो की आपण मुंबईमधल्या रिच लोकॅलिटीमध्ये आलेलो आहे. आपण आता मेट्रोच्या लेन मध्ये आहोत. मेट्रोच्या लेन मध्ये म्हणजे ते पुढे फेमस रेस्टॉरंट आहे कॅनी. कुठलं? कॅनी. कॅनी बिल्डिंग पाहू शकता. याच्यामध्ये भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत. आणि हे पाहू शकता समोर एकदम मेट्रो आयनॉक्स. आणि इथे फॅशन स्ट्रीट आहे मित्रांनो मागच्या बाजूला आहे ना. त्या खूप लहानपणीच्या आठवणी आहेत. अँटीफिट जीन्स, मंकी वॉश जीन्स. हे भावाचं हॉस्पिटल आलं इकडे लेफ्टला. कुठे? सॅमचं. ओके. ही कोणती मस्जिद आहे? अरे गोल देऊळ. अरे इथे यार कुठे आलो बघ. आई शपथ. आहे बघ यार, जाफर भाई दिल्ली दरबार. माँ की बैठो भी यार. अक्षय कसं वाटतं? अक्षय लवकर सांग. अरे अंदर इधर से है क्या रास्ता? आपण इधर आत कशाला चाललो? हाँ इधर क्यों जा रहे हैं अपन? अरे वो इधर से हाँ स्टेशन कौन जाएगा? वो साइड जाने का. इथे एक हॉस्पिटल आहे ना इथे, बॉम्बे हॉस्पिटल. आणि इथे एक थिएटर पण आहे ना. मेट्रोच आहे. नाही नाही थिएटर इथे आतमध्ये भावा. अरे बाजूलाच आहे ना यार. तिथे साथिया मूवी मी पाहिलेला. आपण काय ब्रिज चढून टाकली. आणि मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आलेलो आहोत मित्रांनो मरीन लाईन्सला. हां 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय 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 झालं? काय प्रॉब्लेम काय आलेली आहे? हे भावा काय पाठवलं? काय भारी वाटतं ना इथे. म्हणजे एकदम हवा वगैरे यार एकदम रिच. म्हणजे खरंच मित्रांनो भरपूर वर्षानंतर आलो इथे. एकदम म्हणजे वेगळंच झालं यार. हे याच्या खालून आहे का तो हे रस्ता? काय ब्रह्म काय ब्रह्म का मित्रांनो पाहू शकता टाइम सकाळचे 4 वाजायला 10 मिनिट. 4 वाजायला 10 मिनिट आहेत. आणि भावाचा चेहरा बघा. हे भाव तुला काय म्हणजे काय होतंय? कळ मारते काय? हे बघ इथे सॅम. हे इथे आहे बघ आता भावा. भावा हे भावा बस तिथं जिथे होल आहे तिथं टाप टूप. म्हणजे 4 वाजले तरी पण इतकी पब्लिक आहे. हे सॅम ही चहा आहे काय? हे हा चहा आहे काय? चला चला घेऊया.
आहे ना. टोटल आमचा प्लॅन होता, किती जण होते आपण? 6 ते 8 जण, 9 ते 10 जण होते. पण प्रत्येक जण बिझी आहे, सॅटर्डे नाईट असून पण. ते जरा समजून घ्या, भावाला पंखा फास आहे भावाचा, त्याच्यामुळे भाव असा बरं होतोय. भावाची सिच्युएशन वेगळी येते, आता मी सांगू शकत नाही तुम्हाला. घातपात होण्याची शक्यता आहे भावासाठी. आम्ही चालतोय पुढे, कारण घाटपाट आणि पाठ. कारण की जर आम्हाला इथेच बसायचं होतं ह्या साईडला, मी दाखवलं आहे बघा, इथे बसायचं होतं. बट सीन असा आहे की भावाला एकदम असं पोटात जोराची कळ मारते. हा, ती भावाने जेवलंय, थोडं जास्त जेवलंय प्रमाणाच्या बाहेर, त्याच्यामुळे त्याला त्रास होतोय. यारे ढेकर देतोय. इथे चर्नी रोड स्टेशन आहे वाटतं. याला आता लवकरात लवकर सुलभची सोय करून द्यावी लागेल, नाहीतर प्रॉब्लेम होईल. गिरगाव चौपाटी आहे समोर, आपण बघू आता पुढे थांबतोय तिथे पाहूया. फायनली भावाची सोय झालेली आहे. हे कुठे चाललंय? चालू आहे काय? ते यार चालू आहे. बंद आहे. बिस्लरी पण इथं बसतो. काय बोलतोय? काय वेळ लागला तुला? मग काय आला खूप, त्याला विचार आहे का? पाण्याला भेटलं का बसलो. तुला कंट्रोलच करायचं भाऊ आता. पार्कच्या आसपास कुठेतरी असेल. पार्क आहे एक मस्त पैकी. हे बघ समोर 4:10 झाले सकाळचे. स्वराज भूमी खूप छान असं पार्क आहे. मला तर दरवाजा बंद आहे, पाहू शकता तुम्ही. दाखवतो, थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे पाहू शकता. याचं वेळ आहे सकाळी 5 ते दुपारी 1 आहे. मित्रा, उगाच काहीतरी करू नकोस, चल पुढे. सकाळी 5 आहे, 4:10 झालेत, अजून 50 मिनिटं आहेत चालू व्हायला. पण खूपच छान असं पार्क आहे मित्रांनो. आता एका अशा स्पॉटवर आहे की हा रस्ता तुम्हाला जो दिसतोय इथून, जेव्हा अनंत चतुर्दशी असते, सर्व मोठे बाप्पा इथून येतात आणि ह्या रस्त्याने आतमध्ये जातात विसर्जनासाठी. हा कॅफे आयडियल आहे आणि ते कॅफे जनरल आहे. इथूनच हीच ती गल्ली आहे, इथून विसर्जनासाठी मोठे बाप्पा येतात. पुरा नाईट आउट खराब करून टाकला मित्रांनो अक्षयने. काय प्लॅन करून आलेलो आणि खरंच कुठेही मित्रांनो बाहेर जाताना तुम्ही ना तुमच्या कंट्रोलमध्ये खात जा, कंट्रोल करत जावा. पोटात कळ मारली, हे झालं ते झालं, त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्यांची पण नाचक्की होते. अख्खा आम्ही हा फिरतोय पूर्ण त्याच्यासाठी, कुठे काय दिसतंय काय, कुठे बसायला काय. इतका पुढे गेलाय तो की म्हणजे आम्ही थांबलो पण नाही, चालतोय कंटिन्यू. बघूया काय होतंय. जा भावा, धन्यवाद. नाईट आउट एकदम यादगार बनवलास मित्रा तू. हा, लक्षात ठेव. काय मित्र झालं, पण थोडक्यात झालं, मनापासून नाही. का बघा. हॅलो मित्रांनो, टाईम बघू शकता 4:35 झालेत. म्हणजे नाईट आउट खराब झालेलाच होता, पण ठीक आहे. आता काय करणार, असते कोणाकोणाला सवय भरपेट खायचं, अंदाज न घेता खायचं आणि नंतर मग पोटात कळ मारते, अजून कुठे कळ मारते असं सांगायचं. आता भाऊ बसलाय बघा, आलाय तरी पण सुख नाही, व्यवस्थित नाही झालं बोलतोय. पाव किलो काय बोलणार खरंच. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, असे मित्र जर तुमचे असतील ना याच्यासारखे भस्मेश, तर प्लीज त्यांना घेऊन जाऊ नका तुमच्यासोबत. नाईट आउट किंवा पिकनिकचा प्लॅन वगैरे असेल तर. हे लोक प्लॅन स्पॉइल करणारे लोक आहेत.
म्हणजे आज एक चांगलं असं म्हणजे नाईट आऊट करायचा होता, मेमरीज क्रिएट करायच्या होत्या. पण भावाने खाल्लं खाल्लं खाल्लं, काय सुमार नाही खाण्याचा. समोर आलं की संपवायचं एवढंच टार्गेट असतो भावाचा. ठीक आहे, आता बघू कसं काय ते. सनराईजपर्यंत थांबायचा विचार आहे. बघू आता, ताण लागली आहे, बघतो पाण्याचं कसं काय व्यवस्था होते ते. पाणी भेटलं तर सांगतो तुम्हाला. 4:45 वाजलेत आणि हा एक होता 5वा येणार होता. हे लोक पाणी आणायला चाललेत. भावानं पाणी घेऊन या लवकर. हा घेऊन या. बघूया हे पाण्याची आता तहान कधी भागते है ना. भावाला पाणी आणायला सांगितलं. एवढा आळसपणा करत होता ना. गेलाय, बघू आता कधी आणतोय ते पाणी. पाहू शकता रोड क्रॉस केलेला आहे भाऊनी. टाईम मित्रांनो झालाय सकाळचे 5:34. खूप ताण लागले. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की आम्हाला ताण लागली आहे. पण पाणी आणायला जाणार कोण, तर बिचारा भावच गेलाय. समोर चर्नी रोड स्टेशन आहे. बघूया आता, त्याला पाणी भेटलं तर नशीब. खूप म्हणजे खूप भयंकर ताण लागलेली आहे आम्हाला. पुढं बघ. अरे भावा बघ, प्लॅटफॉर्मला चालू असेल यार. तो माणूस बसलाय, त्याला विचार पाणी आहे का. तू पुरा प्लॅटफॉर्म फिर भावा. समोर पण बघ, मध्ये आहे ना, मधल्या प्लॅटफॉर्मला पण असतं पाणी. हा बघा मित्रांनो येतोय. त्याला एक छोटंसं काम दिलेलं की पाणी आण भावा, ते सुद्धा नाही करू शकला. हात हलवत आलाय. समोर हे इतकं मोठं सैफी हॉस्पिटल आहे. त्याच्या खाली दुनियाभरचे मेडिकल असतील. पण भाव जाणार तर खरं. ताण लागली त्याला पण कंटाळा, आळस, कोण जाणार. बघा असे मित्र असले ना भावांनो, कामच भारी होऊन जातं. एडे चाली बघा त्याची पुढं चाललं. इकडे आमची 6:01ची ट्रेन आलेली आहे. पाऊस आल्यामुळे आम्हाला निघावं लागत आहे. चर्नी रोड स्टेशनला आहोत. आता आपण उतरूया, प्रभादेवीला जाऊया. हे थांब रे. बोल ना. अरे बोल ना, काय घाबरतो. बोल. अरे बोल. काय रे, कोणाचं नाव घेतलंय? नाही नाही नाही,
नाव कोणाचं घेतलं ग्रुप मधल्या पोराचं? हा हे नाव बोल काय? अक्षय काय खायला चाललंय? अक्षय उघडून खायला चालला. बनमस्का पाव आणि मिल्क मिल्क कशात घेणार? वाटी कटोरी वाडग्या वाडग्यात काय? चला रे. मॉर्निंग इज गुड. कोण 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 नाव घेऊन बोल. एकच आहे. चल चल जाऊ दे ऑर्डर दे. चाय दे मस्का पाव दे. चाय दूध दे बाबा. दूध दे वाडग्यातून. वाडग्यातून दूध दे. 1-2 दूध. तुला काय? आणि एक किराणी लवडे तो कंट्री डिझाईन का पूरा मला ये करता. 1 2 3 दे ना. 5 आहे तर 5 दे. 4 5 4च दे. पहिलाच बोलते द्यायला तो नाही 5 कर. अरे ओपन झालं बाथरूम जा आगायला. परेशान केलंय भावाने रात्रभर. प्रेशर आलंय, पोटात दुखतंय. तिथे जीव दिसला चौपाटीला बसायचा ना कुठे. अरे कुठं गेलाय तो? पोलिसांनी त्याला बसवलं त्यांच्या ह्याच्यात. मेहरबानी. बंजारवरती पोलीस झाला त्याला राखल होता तिकडे. तू भाई फक्त बघ ना ब्लॉग. 3 किलोमीटर गेला. 3 किलोमीटर गावाचं काम झालं वाटतं काय. शांत बसला. ए भावा खा ना. पोटात दुखतंय. कळ आली. असं जरा पकड तरी असं वाटेल तरी. हा काढलं. ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी.